विना नांगरणी शेती, आधुनिक शाश्वत शेतीची क्रांती। हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विना नांगरणी शेती कशी करायची आणि त्याचे फायदे काय आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत। विना नांगरणी शेती म्हणजे मातीची धूप, जास्त पाणी वापर आणि उत्पादनातील घट टाळण्याचा शाश्वत मार्ग आहे। विना नांगरणी शेती म्हणजे काय? विना नांगरणी शेती म्हणजे जमिनीची नांगरणी न करता थेट पिकांची लागवड करणे। यामध्ये मातीच्या नैसर्गिक संरचनेला हात न लावता शेती केली जाते। या पद्धतीत जमिनीवर सेंद्रिय पदार्थांची आवरण तयार होते, ज्यामुळे मातीची सुपीकता वाढते। विना नांगरणी शेतीचे फायदे: मातीची धूप टाळणे। नांगरणीमुळे माती उधळली जाते, ज्यामुळे मातीची धूप होते। विना नांगरणीमुळे हे टाळता येते। पाणी साठवण क्षमता वाढते। या पद्धतीत जमिनीत नैसर्गिकरित्या पाण्याचा साठा होतो, ज्यामुळे सिंचनाची गरज कमी होते। जैवविविधता वाढवणे। मातीतील जिवंत सूक्ष्मजीव आणि कीटकांची संख्या वाढते, ज्यामुळे नैसर्गिक पद्धतीने माती सुपीक होते। कमी इंधन आणि श्रम खर्च। नांगरणी टाळल्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो आणि शेतात श्रमाची गरज देखील कमी पडते। विना नांगरणी शेतीची पद्धती: या पद्धतीत पिकांचे अवशेष मातीवर सोडले जातात, जे मातीचे आवरण बनवतात। त्यानंतर बियाणे थेट मातीमध्ये पेरले जातात। यासाठी विशिष्ट उपकरणांचा वापर केला जातो, जे मातीच्या वरच्या थराला न उकरता बी पेरतात। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे: विना नांगरणी शेतीत सेंद्रिय खतांचा वापर वाढतो, त्यामुळे शेती शाश्वत होते। जमिनीची सुपीकता राखण्यासाठी आणि योग्य आंतरपीक आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करावा। कीड नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करा। तर मित्रांनो, विना नांगरणी शेती ही आधुनिक आणि शाश्वत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर पद्धत आहे। यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, मातीची सुपीकता टिकून राहते आणि शेती अधिक शाश्वत बनते।